हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या छानशा अशा नवीन ब्लॉगमध्ये. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे देवपूजेने आणि हा हा जो ब्लॉग आहे आपला तो महाशिवरात्री स्पेशल असा ब्लॉग असणार आहे. तर छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे आणि आपण निघालेलो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये. त्यासाठी इथे मी कलश घेतलेला आहे आपला पाण्यासाठी आणि तिथे पाण्याची टाकी जी आहे ती अवेलेबल आहे, त्यामुळे इथे आपण पाण्याने अभिषेक करणार आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि सोबतच अगरबत्ती वगैरे असं काही घेतलेलं नाही आहे, कारण की गर्दी असते आणि बाकीच्या लोकांनासुद्धा चान्स भेटला पाहिजे दर्शन घेण्याचा. तर आपण जाऊया आता मंदिरामध्ये. आणि या मंदिरामध्ये मी खूपदा आलेले आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्या हे मंदिर जे आहे ते खूपदा दिसलेलं आहे. तर या मंदिराचं काम जे आहे ते चालू होतं आणि अजूनही चालू आहे थोडंफार. तर आपण इथे बघू शकता माझ्या उजव्या बाजूला छान असं राधाकृष्ण आणि कृष्णाची पेंटिंग केलेली होती आणि आपल्या डाव्या बाजूलाच पूर्ण जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याचे छान असे आपल्याला इथे दर्शन घडून येत आहे. तर खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर सोबतच आपण इथे देवीचं, शनिदेवाचं, हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि इथे 2-3 दिवसापूर्वीच इथे श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि खूप अशी मूर्ती आहे प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणांची. तर येताना सोबत आणलेला आहे दही, ताक आणि दूध देखील आणलेला आहे. तर कामाला लागण्यापूर्वी आधी चेंज केलेला आहे आणि रोजचा युनिफॉर्म आहे आपल्या आवडीचा तो वेअर केलेला आहे. आणि त्यानंतर मंदिरात आल्यानंतर इथे छान अशी बॉर्डरची रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि आता भेटूया सगळी कामं झाल्याच्या नंतर. तर कामं झाल्यानंतर इथे काव्यासाठी पोहे बनवले होते, कारण सगळ्यांचा तर उपवास होता घरामध्ये, पण तिला आपण उपाशी ठेवू नाही शकत, त्यामुळे तिच्यासाठी खास असे पोहे बनवले होते. आणि नेक्स्ट डेपासनं तिची जी आहे ती एक्झाम स्टार्ट आहे, त्यामुळे आज होमवर्कसुद्धा करून घ्यायचा होता तिचा. तर इथे छान अशी तयारी केलेली आहे मी महादेवाला अभिषेक घालण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपण इथे बेलपानं, फुलं, मध, भस्म, पाणी, दूध, दही, साखर आणि लास्टला मी याच्यामध्ये तूपसुद्धा घेतलं होतं. तर ते इथे दाखवलं नाही आहे, पण तुपाने देखील अभिषेक केला आहे. आणि बेलाची पानं जी आहेत जी जेवढी मिळली तेवढं ह्यानेच अभिषेक करून घेतला आहे. तर छान असा अभिषेक आपला झालेला आहे घरामध्ये. आणि इथे जे आहे ते दूध तापत ठेवलेलं आहे आणि बनवून घेतलेली आहे रताळ्याची छानशी दाटसर अशी खीर, जी चवीला खूप जास्त टेस्टी होते. तर याची रेसिपी जी आहे ती शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की कशी बनवलेली आहे, याची प्रोसेस काय आहे ते. तर महाशिवरात्रीच्या दिवशीच हा शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे, त्यामुळे जास्त तुम्हाला सर्च करत बसायची अशी गरज नाही आहे. तर तुम्ही जा आणि ही खीर जी आहे ती कशी बनवलेली आहे हे आपल्या चॅनलवरती जाऊन हे नक्की बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता जे आहे ते आपल्या खिरीला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि खाण्यासाठी तयार आहे आपली छानशी रताळ्याची खीर. त्यानंतर बटाट्याची भाजी देखील बनवली होती उपवासाची आणि संध्याकाळ झालेली आहे आणि इथे चहा बनवलेला आहे मी. तर सगळ्यात आधी चहा पिऊन घेते आणि त्यानंतर इथे तयारी झालेली आहे आपली चालू साबुदाणा वड्याची. तर रात्रीच्या फराळासाठी बनवणार आहेत साबुदाण्याचे वडे. तर त्यासाठी इथे पहिले शेंगदाणे जे आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर मागे एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा वड्याची जी आहे ती रेसिपी दाखवलेली होती, तर त्या पद्धतीनेच करून घ्यायचे आहेत साबुदाणा वडे. तर इथे छान असे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आणि दुपारी जी भाजी बनवली होती बटाट्याची, तर त्यासाठी इथे थोडासा कूट जो आहे तो बनवून ठेवलेला होता, तर तो इथे शिल्लक आहे. तर यामध्येच मी बाकीचे जे शेंगदाणे आहेत ते छान असे वाटून घेणार आहे. साबुदाणे जे आहेत ते सकाळीच भिजत घातले होते, तर छान असा साबुदाणा जो आहे तो आपला भिजलेला आहे संध्याकाळपर्यंत. तर त्यानंतर इथे बटाटा आणि रताळे जे आहेत ती सकाळीच उकडून घेतली होती. तर त्यातले थोडे बटाटे जे आहेत ते शिल्लक आहे, तर तेच आता मी इथे यूज करणार आहे. तर याची सगळ्यांची जी आहे ती आपण पहिल्यांदा सालं काढून घ्यायची आहे आणि यामध्येच आपल्याला साबुदाणा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट देखील इथे आपला रेडी झालेला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे
9-10 मिरची ज्या आहेत त्या छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे. तर एक एक पदार्थ जो आहे तो आता आपण मिक्स करणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे बटाटे घेतलेले आहेत एका पातेल्यामध्ये आणि त्यावरती आपण टाकणार आहोत आपले भिजवलेले साबुदाणा, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि वाटलेली हिरवी मिरची. त्यासोबतच चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा वडे जे आहेत ते फ्राय करण्यासाठी इथे शेंगदाणा तेल देखील आणलेलं आहे. तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये आपण हे वडे जे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण इथे वडे बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर फ्राय करणार आहोत, कारण की एकाच वेळेला 2-2 कामं जी आहे ती होत नाहीत. तर त्यामुळे इथे वडे बघा मी छान असे बनवलेले आहेत आणि आता आपण तेल तापलेलं आहे की नाही आपलं ते चेक करून घेणार आहोत. तेल जे आहे ते छान प्रकारे गरम झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण एक एक करून आपले साबुदाणा वडे जे आहे ते छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. एकदम फास्ट गॅसवर आपल्याला हे वडे तळायचे नाही आहेत, कारण की आतनं कच्चे राहण्याची शक्यता असते. त्यामुळे थोड्याशा मीडियम गॅसवरती जे आहे ते आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे. साबुदाणा वडे जे आहे ते एका टिश्यू पेपरवरती काढून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही की किती छान आणि खस्ता असा आपला साबुदाणा वडा झालेला आहे आणि आतनं पोकळ म्हणजेच तो छान असा टम्म फुगलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळे वडे जे आहेत ते करून घेणार आहोत. बनवता बनवताच अर्धे वडे जे आहेत ते पोटामध्ये गेलेले आहेत आणि ते लास्टला आपले वडे जे आहेत ते छान असे फायनली रेडी झालेले आहेत आणि खूप जास्त प्रमाणामध्ये गरम होत होतं. तर या सगळ्यांनी फराळ करायला